ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पुणे विद्यापीठांतर्गत जी प्राध्यापक भरती सुरू झालेली आहे त्यामधील 10% मराठा आरक्षण लागू भरती प्रक्रियेतील महत्त्वाचा बदल आपण समजून घेणार आहोत. आपण जर या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करायला विसरू नका. त्याबरोबरच याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला आमच्याशी जोडलं जाण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर टेलिग्राम ग्रुप, त्यानंतरनं फेसबुक पेजची देखील लिंक त्या ठिकाणी दिलेली आहे, ज्यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर ऑल एक्झाम कट्टा हे गुगल प्ले स्टोअरवरील जे ॲप्लिकेशन आहे, ज्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्याला MPSC अंतर्गत प्राध्यापक भरतीमधील कोर्सेस, त्यानंतर सेट नेट पेपर 1 पेपर 2 संदर्भातील कोर्सेस, शिक्षक भरती संदर्भातील कोर्सेस उपलब्ध असणार आहेत, ते देखील अतिशय अल्प दरामध्ये. त्यामुळं तुम्ही देखील खालील सर्व लिंकवर जॉईन करून आमच्याशी जोडलं जाऊ शकता. बघा, प्राध्यापक भरतीसाठी 10% मराठा आरक्षण लागू भरती प्रक्रियेमधील महत्त्वाचा बदल. जी पुणे विद्यापीठांतर्गत 111 जागासाठी जी भरती प्रक्रिया राबवली जात आहे त्या संदर्भातील ही महत्त्वाची बातमी आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागातील 111 शिक्षकीय म्हणजे प्राध्यापक पदासाठी भरती प्रक्रिया राबवल्या जाणाऱ्या प्रक्रियेत पुन्हा एकदा बदल करावा लागणार आहे. राज्य शासनाने 26 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर केलेल्या 10% मराठा आरक्षणाचा समावेश करून आता विद्यापीठातील रिक्त जागांची प्राध्यापक भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे या आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन अर्जात बदल करण्याची संधी विद्यापीठातर्फे देण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून सांगितले जात आहे. म्हणजे जे विद्यार्थ्यांनी ओपन कॅटेगरीचे आहेत आणि त्यांना आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे, अशांसाठी ती लिंक ओपन केली जाणार आहे. पुणे विद्यापीठातील 111 प्राध्यापक पदाच्या भरतीसाठी विद्यापीठ प्रशासनाने 16 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारले आहेत. तर 29 फेब्रुवारीपर्यंत अर्जाची हार्ड कॉपी जमा करून घेतली आहे. विद्यापीठाकडे एकूण 5,501 उमेदवारांचे अर्ज जमा झाले आहेत. मात्र दिव्यांग आरक्षणामुळे विद्यापीठाला भरती प्रक्रियेत काही बदल करावे लागले होते. त्यानंतर आता मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा एकदा बदल करावे लागणार आहेत. राज्य शासनाने 26 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या अध्यादेशात सरळ सेवा भरतीमध्ये निवड प्रक्रिया सुरू झाली असेल तर अशा प्रकरणात या अध्यादेशाच्या तरतुदी लागू होणार नाहीत, असे स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे. विद्यापीठाच्या प्राध्यापक भरतीसाठी सध्या स्थिती केवळ अर्ज जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तसेच अध्यादेशात उल्लेख केलेल्या 2024चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 16 मधील 18(1) चा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे केवळ लेखी चाचणीच्या किंवा मुलाखतीच्या आधारे भरती करायची असेल आणि अशी लेखी चाचणी किंवा मुलाखत सुरू झाली असेल तर हा अध्यादेश लागू होणार नाही. मात्र विद्यापीठाची मुलाखती प्रक्रिया अद्याप सुरू झाली नाही, त्यामुळे विद्यापीठाला या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी लागणार आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती राजपत्रकात देण्यात आलेली आहे, असेही सूत्रांनी सांगितले आहे. विद्यापीठातील प्राध्यापक भरतीसाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. एकट्या केमिस्ट्री विभागातील जागांसाठी 1038 अर्ज आलेले आहेत. त्याचप्रमाणे आर्थोलॉजी 44 अर्ज आलेले आहेत, बायोलॉजी 170, बॉटनी 265, सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स 42 अर्ज आलेले आहेत, सेंटर फॉर ॲडव्हान्स स्टडीज अँड संस्कृत 46, कम्युनिकेशन अँड जर्नलिझम 126 अर्ज आलेले आहेत, डिफेन्स अँड स्ट्रॅटेजी स्टडीज 54 अर्ज आलेले आहेत, डिपार्टमेंट ऑफ हेल्थ सायन्स 5, डिपार्टमेंट ऑफ पाली 55, डिपार्टमेंट ऑफ पॉलिटिकल अँड सायन्स 246, डिपार्टमेंट ऑफ वुमन अँड जनरल स्टडीज 11, इकॉनॉमिक्स 51 अर्ज आलेले आहेत, एज्युकेशन 25, त्यानंतर इंग्लिश 108, इन्व्हायरमेंट सायन्स 13, फॉरेन लँग्वेज 80, हिंदी 19, इन्स्ट्रुमेंट सायन्स 14, लॉ 76, लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स 131, मराठी 371, मॅथमॅटिक्स 206, मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज 206, मायक्रोबायोलॉजी 98, फिलॉसॉफी 67, फिजिक्स 764, सायकॉलॉजी 103, सोशिओलॉजी 141, स्ट्रॅटेजिक 135, जिओलॉजीसाठी 523 अर्ज आलेले आहेत. आरक्षणाचा लाभ दिला जाणार असल्याने अनेक उमेदवारांना त्याचा फायदा होणार आहे. अशा पद्धतीनं
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत 111 पदासाठी जी भरती प्रक्रिया राबवली जात आहे त्यावर या मराठा आरक्षणाचा निश्चितच परिणाम होणार आहे. धन्यवाद.